अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नक्की जागा किती असा प्रश्न उपस्थित होतोय। अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक आकडी जागा मिळणार का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। अजितदादांच्या राष्ट्रवादीला आतापर्यंत अवघ्या 5 जागा देण्यात आलेल्या आहेत आणि 5 पैकी 2 ठिकाणी आयात उमेदवार बघायला मिळत आहेत। परभणीची जागा रासपच्या महादेव जानकरांना देण्यात आलेली आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नेमक्या जागा किती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण अधिकची माहिती देत आहेत। निखिल, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक आकडीत जागा बघायला मिळणार आहे का? नक्कीच पाहायचं झालं तर महायुतीमध्ये ज्या पक्षप्रवेश झाले होते त्याच्यानंतर अनेक जण आहेत ते या ठिकाणी जागा वाटपावरून सांगण्यात आलेले होते। अनेक चर्चा देखील या ठिकाणी झालेल्या होत्या, परंतु अजित पवार यांच्या संपूर्णपणे पक्षाला आहेत ते महायुतीमध्ये मोजक्या जागा म्हणजे त्यांनी 6 जागेची जी मागणी आहे ती केलेली होती, परंतु आतापर्यंत 5च जागा अजित पवारांना मिळणार असं या ठिकाणी सांगितलेलं होतं। तर त्यातीलच जर आपण जागा पाहिल्या तर ज्या 2 जागा आहेत त्या खऱ्या म्हणजे अजित पवार यांच्या पक्षातील लोकांना आलेल्या आहेत। म्हणजेच बारामती जागा असेल, त्यानंतरच या ठिकाणी सुनेत्रा पवार असतील ह्या बारामतीला आहेत आणि त्यानंतर अजित पवारांची एक म्हणजे तटकरे यांची जी जागा आहे ह्या जागा आहेत त्याच पक्षातले जे मूळ पक्षातले लोक आहेत त्यांना ही जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे। परंतु ज्या बाकीच्या जागा आहेत त्या महादेव जानकर असतील किंवा अन्य लोक असतील, अर्चना पाटील असतील, यांच्या ज्या जागा आहेत ह्या अर्चना पाटील असतील किंवा महादेव जानकर असतील त्या दुसऱ्या पक्षातून राष्ट्रवादीमध्ये म्हणजे अजित पवारांकडे आलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांना ही जी संपूर्णपणे उमेदवारी आहे ती देण्यात आलेली आहे। परंतु तुर्तास तरी 5 जागा अजित पवार यांच्या पक्षाला बोलत असतील तरी सुद्धा या ठिकाणी 2 जागा आहेत त्या आपल्या मूळ पक्षातल्या आहेत ते या ठिकाणी बोलावं लागतील। नक्कीच महायुतीमध्ये अनेक पक्ष आहेत ते आता येऊन मिळत आहेत, त्यामुळे या जागा वाटपा संदर्भात देखील मोठा तेढ जो निर्माण झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं। त्यातच मोठा पक्ष म्हणून भाजपला या ठिकाणी पाहण्यात आलं आणि भाजपला देखील या ठिकाणी ज्या जास्तीच्या सीट आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। महायुतीचा हाच एक नारा आहे म्हणजे 400 पार हा जो नारा आहे हा पूर्ण करण्यासाठी जे महत्त्वाचे उमेदवार आहेत ते महत्त्वाचे उमेदवार त्या ठिकाणी जागेवरती उभं करणं हे देखील महायुतीच्या अनुषंगाने महत्त्वाचं असून या ठिकाणी 2 जे मूळ पक्षातील या ठिकाणी जे कार्यकर्ते असतील किंवा जे नावं आहेत त्यांनाच फक्त अजित पवार यांच्या पक्षातील जी 2 मूळ म्हणजे घरातली उमेदवारी असं आपण या ठिकाणी बोलू शकतो ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे। परंतु जे बाकीच्या उमेदवारी आहेत त्या या ठिकाणी दुसऱ्या पक्षातून म्हणजेच इतर मित्र पक्ष असतील किंवा इतर पक्षातील लोकांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतात। अमित, निश्चित निखिल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।